एकादशी हे नाव ऐकलं की अनेकांच्या डोळ्यासमोर येतो तो फक्त उपवासाचा दिवस. पण खरंच एकादशी म्हणजे फक्त खाणं-पिणं सोडणं आहे का? की याच्यामागे काहीतरी खोल दडले? अहो, या एका प्राचीन परंपरेत विज्ञान आणि अध्यात्म यांचा इतका जबरदस्त संगम आहे की तो समजून घ्यायलाच हवा. चला तर या स्रोताच्या आधारे आपण हाच संगम उलगडून पाहूया. हाच तो प्रश्न आहे. अनेकांना असंच वाटतं की एकादशी म्हणजे फक्त एक वेळचं जेवण सोडणं. पण नाही. याच्या मागे आहे चंद्राचं फिरणं, आपल्या शरीराचं चक्र आणि आपल्या मनाची स्थिती. या सगळ्यांचं एक अजब गणित आहे. आणि तेच गणित, तेच नातं आज आपण समजून घेणार आहोत. चला तर अगदी मुळापासून सुरुवात करूया. सगळ्यात आधी एकादशी म्हणजे नक्की काय आणि या दिवसाला इतकं पवित्र का मानलं जातं ते पाहूया. एकादशीचा अर्थ ना अगदी नावामध्येच आहे. एकादश म्हणजे 11वा दिवस. हिंदू कॅलेंडरप्रमाणे प्रत्येक महिन्यात चंद्राचे 2 भाग असतात. एक जेव्हा चंद्र वाढत जातो पौर्णिमेकडे, त्याला आपण म्हणतो शुक्ल पक्ष. आणि दुसरा जेव्हा तो कमी होत जातो अमावस्येकडे, तो म्हणजे कृष्ण पक्ष. तर या दोन्ही प्रवासातला जो 11वा दिवस असतो ना, तोच म्हणजे एकादशी. याचा सरळ अर्थ काय होतो? तर एकादशी प्रत्येक महिन्यात 2दा येते. एकदा शुक्ल पक्षात आणि एकदा कृष्ण पक्षात. हे निसर्गाचं एक असं चक्र आहे, एक असा रिदम आहे, ज्याच्याशी आपले पूर्वज अगदी जोडलेले होते. आता आध्यात्मिक बाजू बघितली तर हा दिवस भगवान विष्णूंना समर्पित आहे. पण यामागची मूळ कल्पना फक्त देवपूजा नाही, तर ती आहे शुद्धीकरणाची. म्हणजे बघा, आपण आपलं घर साफ करतो, आपलं शरीर स्वच्छ ठेवतो. अगदी तसंच या दिवशी उपवास आणि ध्यानाच्या माध्यमातून मन आणि आत्म्याच्या स्वच्छता केली जाते, अशी यामागे श्रद्धा आहे. बरं, पण मग एक प्रश्न येतोच, की हे सगळं फक्त श्रद्धेचा भाग आहे का? की या जुन्या परंपरेला विज्ञानाचा काही आधार आहे? चला, आता याच प्रश्नाच्या मुळाशी जाऊया आणि बघूया श्रद्धा आणि विज्ञान यांचा हा दुहेरी सार. आणि इथेच एकादशीचं खरं सौंदर्य समोर येतं. बघा, एका बाजूला श्रद्धा काय म्हणते, की या व्रताने आत्मेची शुद्धी होते. तर दुसरीकडे विज्ञान काय सांगतं, की उपवास केल्याने पचनसंस्थेला आराम मिळतो आणि शरीरातले विषारी घटक बाहेर पडतात. श्रद्धा सांगते की इंद्रियांवर नियंत्रण मिळतं, तर विज्ञान सांगतं की मन शांत होतं, स्ट्रेस कमी होतो. म्हणजे बघा, मार्ग वेगळे असले तरी ध्येय एकच आहे. याचा अर्थ जेव्हा श्रद्धा आणि विज्ञान हातात हात घालून चालतात तेव्हा त्याचे फायदे जबरदस्त असतात. हे फक्त शारीरिक डिटॉक्स नाहीये, तर हे एक प्रकारे मेंटल आणि इमोशनल रिसेट बटन दाबण्यासारखं आहे. यामुळे आपोआपच नकारात्मक विचार कमी होतात, आत्मविश्वास वाढतो आणि एकंदर आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोनच बदलून जातो. ठीक आहे, फायदे तर खूप ऐकले, पण हे फायदे मिळवण्यासाठी हे व्रत योग्य पद्धतीने करणंही तितकंच महत्वाचं आहे, नाही का? तर मग आता बघूयात, एकादशी करण्याचा योग्य मार्ग कोणता आणि आपण नकळतपणे कोणत्या चुका करतो. पारंपरिक पद्धत पहिली ना तर ती खूप सोपी आणि शिस्तबद्ध आहे. दिवसाची सुरुवात स्वच्छतेने म्हणजे स्नानाने. मग भगवान विष्णू आणि तुळशीची पूजा. दिवसभर उपवास, ज्यामुळे शरीराला आराम मिळतो. आणि त्याचवेळी मन भरकटू नये म्हणून मंत्रजप किंवा ध्यान. आणि मग दुसऱ्या दिवशी योग्य वेळी उपवास सोडायचा, ज्याला आपण पारण म्हणतो. झालं. ही पद्धत तर अगदी सरळ आहे. पण एक महत्वाचा प्रश्न आहे. फक्त पोट रिकामं ठेवणं, जेवण न करणं म्हणजे उपवास झाला का? इतकं करणं खरंच पुरेसं आहे? याचं उत्तर आहे नाही, अजिबात नाही. खरा फायदा तेव्हाच होतो जेव्हा पोटाच्या उपवासासोबत मनाचाही उपवास असतो. म्हणजे काय? तर नकारात्मक विचारांपासून दूर राहणं. विचार करा, दिवसभर उपाशी राहून मनात राग, चिडचिड किंवा दुसऱ्यांबद्दल वाईट विचार असतील तर त्या उपवासाचा काय उपयोग? त्यामुळे कृती आणि भावना यांचा ताळमेळ बसणं इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे. तर आतापर्यंत आपण एकादशी म्हणजे काय, त्यामागचं विज्ञान आणि ती करण्याची योग्य पद्धत पाहिली. पण आता येतो सगळ्यात महत्त्वाचा भाग. या सगळ्याचा आपल्या आयुष्यावर नक्की काय परिणाम होतो आणि यातून आपण कोणता संदेश घ्यायचा. जेव्हा ही गोष्ट सवयीची होते ना, तेव्हा त्याचे फायदे फक्त त्या एका दिवसापुरतं राहत नाहीत. ते आपल्या आयुष्याचा भाग बनतात. आरोग्य सुधारतं, एक प्रकारची पॉझिटिव्ह एनर्जी जाणवायला लागते, आत्मविश्वास वाढतो. आणि ही सगळी फळं नाहीत, तर एका शिस्तबद्ध जीवनशैलीचा तो परिणाम आहे, जो शेवटी आयुष्यात सुख आणि समृद्धी घेऊन येतो. आणि हे एक वाक्य, मला वाटतं हे या संपूर्ण विश्लेषणाचं सार आहे.
एकादशी म्हणजे फक्त अन्नाचा त्याग नाही, तर ती स्वतःच्या आत दडलेल्या शक्तीला ओळखण्याची आणि तिला जागृत करण्याची एक संधी आहे, एक मार्ग आहे. तर शेवटी ह्या सगळ्यातून आपण काय शिकतो? 3 महत्वाच्या गोष्टी. पहिली म्हणजे संयम, दुसरी श्रद्धा आणि तिसरी म्हणजे शुद्ध जीवन. संयम आपल्या कृतींना योग्य दिशा देतो, श्रद्धा आपल्याला सकारात्मक ठेवते आणि या दोन्हींच्या संगमातून एक सजग आणि शुद्ध जीवनशैली तयार होते, जी आजच्या काळात खूप गरजेची आहे. आणि जाता जाता एक विचार, आजच्या या धावपळीच्या तणावपूर्ण जगात जिथे आपलं मन सतत बाहेरच्या गोष्टींमध्ये भरकटत असतं, अशा वेळी शिस्त आणि श्रद्धेचा हा प्राचीन मार्ग आपल्याला आतून स्थिर राहण्यासाठी, शांत राहण्यासाठी एक नवी दिशा देऊ शकेल का? हा प्रश्न नक्कीच विचार करण्यासारखा आहे, नाही?